नमस्कार सर्वांचं। आजच्या या फुंकर काफिला नवकवींचा या नवकवींना विचारपीठ देणाऱ्या पेजवरती सहर्ष स्वागत आहे। आमचे मित्र कुमार निलेश सरवदे यांनी आपल्याशी कविता लिहिण्यास कारण की या विषयावर तुमच्याशी संवाद साधावा, तुमच्याशी जोडलं जावं अशी विनंती केली आणि त्या निमित्तानं या पेजवर तुमच्याशी बोलण्यासाठी मी आज उपस्थित आहे। आजचा विषय हा कवितेच्या संदर्भाने जाणारा असून कविता लिहिण्यास कारण की तुम्ही आजपर्यंत पत्र लिहिण्यास कारण की वाचलं असेल, पण एखादा कवी जेव्हा कविता लिहितो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये कविता का लिहावी आणि कविता लिहिण्यासाठी काही कारण असतं का, कविता का लिहिली जाते याचा उहापोह पुढे चालणाऱ्या लाईव्ह मध्ये आपण करणार आहोत। तुम्ही बऱ्याच साहित्यिकांना, कवींना, लेखकांना प्रश्न विचारलेला ऐकला असेल किंवा विचारला असेल, किंवा तुम्ही साहित्यिक लेखक कवी असाल तर तुम्हालाही प्रश्न पडत असेल, नेमकं आम्ही का लिहितो, लिहिण्याचं कारण काय, कविता लिहिण्यास कारण की। तर सुरुवातीलाच एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर मी देतो आणि मग त्या संदर्भात आपण पुढे चर्चा करूया। कोणताही कवी, साहित्यिक किंवा लेखक हा समाजातील प्रश्नांना धार लावण्यासाठी त्याच्या मनात साचलेलं सर्व जाणीवा या कागदावरती उतरवत असतो। त्याला पूर्णपणे याची कल्पना असते की मी माझ्या समाजाचे, आजूबाजूला दिसणाऱ्या समाजातील प्रश्न जर माझ्या लेखणीच्या माध्यमातून उतरवले तर ते त्या उतरवल्यामुळे सुटणारे नाहीत। कविता प्रश्नांना उत्तर देत नाही तर उत्तराकडे जाण्याचा मार्ग आणि त्या प्रश्नाला धार देण्याचं काम ही कविता करत असते। आणि असंच धार देण्याचं काम फुंकर काफिला नवकवींचा या समूहाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून होत आहे। त्याबद्दल त्यांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो। 2 वर्षापूर्वी मी पुण्याला इंटर्नशिपला YCM ला असताना निलेशनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये या फुंकर काफिला नवकवींचा या ग्रुप तर्फे एक कवी संमेलन आयोजित केलं होतं। तेव्हा काही कारणास्तव ड्युटी असल्यामुळे वेळेची जुळवाजुळव झाली नाही आणि त्या संमेलनात मला सहभागी होता आलं नाही, परंतु त्याची कसर आज मला या ठिकाणी या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्याशी जोडल्या गेल्यामुळे भरून काढता आलेली आहे असं मी समजतो। आणि आपण आता मग कवितेला सुरुवात करूया। कविता तुमच्या समोर मांडत असताना सोशल मीडियावरती तुम्ही सर्वजण ऍक्टिव्ह असाल तर जो काही वाद 2 समाजांमध्ये घडवण्याचं षडयंत्र काही समाजकंटक रचत आहेत, झालेल्या घटनेला जातीय स्वरूप देऊन त्याच्यामध्ये राजकीय पोळी भाजण्याचं काम करत आहेत, काही प्रसिद्धीसाठी या गोष्टी करत आहेत, परंतु त्यांच्याही दुप्पट ताकदीनं आज कवी, साहित्यिक आणि लेखकांनी समाज एकत्रित राहावा, सर्व समाजामध्ये एकोपा राहावा यासाठी लेखणी झिजवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मी त्याच संदर्भाने जाणारी पहिली कविता तुमच्या समोर सादर करतो। त्या कवितेचं नाव आहे लेखणी फितूर होता कामा नये। लेखणी फितूर होता कामा नये। कविता लिहित असताना तुम्हाला अनेक ठिकाणावरून धमक्या येऊ शकतात, अनेक ठिकाणी तुमच्यावरती तुम्हाला सांगण्यात येऊ शकतं की या पद्धतीनं तुम्ही लिहू नका, असं केलं तर तुम्हाला तुमचा दाभोळ करण्यात येईल, तुमचा पानसरे करण्यात येईल, अशा अनेक धमक्या तुम्हाला मिळू शकतात। पण न घाबरता तरीही बरीच साहित्यिक मंडळी ही अजूनही आपली लेखणी फितूर होऊ न देता धीरानं, धैर्यानं, हिमतीनं लेखन करत आहे। त्या सर्व कवींना मी आधी मानाचा मुजरा करतो आणि ही कविता तुमच्या समोर सादर करतो। कवितेचं नाव आहे लेखणी फितूर होता कामा नये। सांगावे येतील मिळतील नोटा, खिसा गरम नसेल तोटा। सांगावे येतील मिळतील नोटा, खिसा गरम नसेल तोटा। झुकेल मान होईल मेंदू गुलाम, मग हाजी हाजी ठोका सलाम।
मग त्यांनी सांगावं तेच तुम्हाला लिहावं लागेल, लिहून देतील तेवढंच बोलावं लागेल, झापड लावून त्यांच्या मागे चालावं लागेल. सांगावे येतील मिळतील नोटा, खिसा गरम नसेल तोटा, झुकेल मान होईल मेंदू गुलाम, मग हाजी हाजी ठोका सलाम. त्यांनी सांगावं तेच तुम्हाला लिहावं लागेल, लिहून देतील तेवढंच बोलावं लागेल, झापड लावून मागे मागे चालावं लागेल. बघ हे सगळं टाळता आलं तर, पण बघ हे सगळं टाळता आलं तर, तिथे पोहोचायच्या आधीच वळता आलं तर, पण बघ हे सगळं टाळता आलं तर, तिथे पोहोचायच्या आधीच वळता आलं तर, विचारांशी फक्त तू कधी फारकत घेऊ नको, लेखणी आपली फितूर होऊ देऊ नको. येऊन येऊन तुझ्याकडे येईल नजरेत एक तिरस्कार, येऊन येऊन तुझ्याकडे येईल एक नजरेत तिरस्कार, मिळून मिळून मिळेलही छोटा मोठा पुरस्कार. पण अशामुळे तुझ्यातली नैतिकता सरत जाईल, पण अशामुळे तुझ्यातली नैतिकता सरत जाईल, आतला माणूस आतल्या आत मरत जाईल. थू थू करतील लोक तीच तुला वाचणारी, अरे थू थू करतील लोक तीच तुला वाचणारी, तू बाहुली होऊन ताल धरशील दोरीवरती नाचणारी. खरं बोलणंच विसरून जाशील, सवय होईल खोट्याची, तू असणार आपल्या धुंदीत, तुला जाणीव नसेल तोट्याची. पण बघ हे सगळं टाळता आलं तर, पण बघ हे सगळं टाळता आलं तर, तिथे पोहोचायच्या आधीच वळता आलं तर, विचारांशी फक्त कधी फारकत घेऊ नको, लेखणी आपली फितूर होऊ देऊ नको. नेनिवेलाच एक दिवस बघ तुझ्या चुकचुकल्यासारखं होईल, नेनिवेलाच बघ तुझ्या एक दिवस चुकचुकल्यासारखं होईल, मार्ग चुकल्याचं तुझ्या ध्यानात येईल. डोळ्यांसमोर येतील शाहू फुले आंबेडकर, डोळ्यांसमोर येतील शाहू फुले आंबेडकर, भगत सिंगही आठवेल थोडा ताण दिल्यावर. आठवणार सगळं सगळं कशासाठी कशासाठी लिहायचं, आठवणार सगळं सगळं कशासाठी कशासाठी लिहायचं, कोणासाठी बोलायचं, घोषणा द्यायच्या कुणाच्या आणि पावलावर कुणाच्या चालायचं. मग अन्याय दिसला की तू आपोआप जाशील झटायला, मग अन्याय दिसला की तू आपोआप जाशील झटायला. पूर्वीसारखंच तुझ्यातील रक्त लागेल पेटायला, खऱ्यासाठी लिहायला पुन्हा हात करतील सळसळ. लेखनामध्ये उतरेल पुन्हा तीच जुनी तळमळ, आमिषे लाथाडून मेंदू गुलामीला देईल दगा, आमिषे लाथाडून मेंदू गुलामीला देईल दगा. तुझ्यातला लेखक पत्रकार कवी माणूसही होईल जागा, लेखणीला धार येईल अन्यायावर वार होईल, लेखणीला धार येईल अन्यायावर वार होईल. समाजाला भान येईल बघ तेव्हा आपोआप तुझ्या लेखणीचा सन्मान होईल, बघ तेव्हा आपोआप तुझ्या लेखणीचा सन्मान होईल, बघ तेव्हा आपोआप तुझ्या लेखणीचा सन्मान होईल. पुरस्कार मिळवण्यासाठी कोणताच कवी कधी कविता लिहित नसतो. जो सच्चा कवी असतो तो समाजाच्या वेदना जाणीवा त्यामध्ये मांडत असतो, आणि हेच काम फुंकरच्या ग्रुपतर्फे गेल्या अनेक वर्षापासून केलं जात आहे. अनेक निमंत्रित कवींना त्यांनी आपल्या पेजवर आमंत्रित करून सर्वांपर्यंत पोहोचण्याची संधीही दिलेली आहे. लेखणी फितूर होणारे कवी त्यांच्यामध्ये नाहीत, यासाठी पुन्हा एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो. तुम्हाला कमेंट दिसत आहेत का? मला इथे कमेंट दिसत नाहीये, त्यामुळे काहीतरी सेटिंग मला वाटतं करावी लागेल त्याची. एक मिनिट आपण त्याच्यासाठी घेऊया. इथे कमेंट हा शेखर डॉक्टर साहेब आभाळभरून स्वागत. गणेश मगर बघ टाळता आलं तर. कमेंट आता दिसायला लागल्यात, सॉरी तांत्रिक काहीतरी अडचण होती. शेखर चोरगे नावाचा आमचा खडकवासल्याचा हा कवी, अतिशय जिंदादिल माणूस, एक चांगला विद्यापीठातील वक्तृत्व स्पर्धेतला स्पर्धक, आणि खूप वाटेल तेव्हा वाटेल तसं मनमोकळं लिहिणारा, हातचं राखून न लिहिणारा आमचा शेखरचं मी या ठिकाणी स्वागत करतो. गणेश मगर यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि यानंतर कवितेच्या पुढच्या टप्प्यामध्ये येत असताना आपण अशाच सामाजिक काही रचना सुरुवातीला ऐकू, कारण त्या सामाजिक रचनांची आज गरज आहे. प्रेम कविता असतील, निसर्ग कविता असतील, तो एक कवितेचा भाग आहे. त्याच्यावर कविता लिहिल्या जातात, लिहिल्या जातील, लिहिल्या गेल्या पाहिजेत. परंतु जेव्हा समाजामध्ये काही गोष्टी घडतात तेव्हा तो समाज दिशा देण्याचं काम करणारे लोक म्हणून साहित्यिकांकडे पाहत असतो. अशा वेळी साहित्यिकांनी त्याच्यावर आपली लेखणी उचलून चालवली पाहिजे, त्यासाठी लेखन केलं पाहिजे. म्हणून ही कविता होती, लेखनी फितूर होता कामा नये. प्रवीण कर्डिले या ठिकाणी आलेले आहेत. प्रवीणजी तुमचंही मी हार्दिक स्वागत करतो. यानंतर ज्यांनी समानतेची खऱ्या अर्थानं शिकवण दिली
ज्यांनी आम्हाला संविधान या भारताला दिलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती लिहिलेली एक कविता मी या ठिकाणी सादर करतो. कविता अशी आहे बघा की हाणून रूढींना फाट्यावर खोट्याच्या छाताडावर उभा, हाणून रूढींना फाट्यावर खोट्याच्या छाताडावर उभा, अंधारातच असतो अजून जर वाट दावली नसतीस बाबा. बाबा नसता तू आम्हीही नसलो असतो, बाबा नसता तू आम्हीही नसलो असतो, त्यांनी केलाच असता चिखल आम्ही खोल खोल फसलो असतो. नावापुरताच बाबा नाहीस तू अंधारात वाट दावणारा, नावापुरताच बाबा नाहीस तू आहेस अंधारात वाट दावणारा, विचार पेरवून गेलास डोक्यात बुद्धीच्या जोरावर मैलोन मैल धावणारा. नावापुरताच बाबा नाहीस तू आहेस अंधारात वाट दावणारा, विचार पेरून गेलास डोक्यात बुद्धीनं मैलोन मैल धावणारा. बाबा सलाम, बाबा सलाम, सलाम तुले झुकून या लेकराचा मानाचा मुजरा. बाबा सलाम, सलाम झुकून तुले या लेकराचा मानाचा मुजरा. तू ही जयंती काय साजरी करावी रे आम्ही न, तू तर आमचा जन्मच केलाय साजरा, तू तर आमचा जन्मच केलाय साजरा, तू तर आमचा जन्मच केलाय साजरा. तर या अनुषंगाने देखील आम्ही कविता लिहिल्या पाहिजेत. कवितेतून केवळ मनोरंजन होता कामा नये, ती कविता समाजाच्या काहीतरी उपयोगी ठरली पाहिजे. कमेंट सेक्शन निलेश कुमार, निलेश भाऊ कमेंट सेक्शन आता आपण ओपन केलेला आहे. सुरुवातीला तो ओपन करायचा राहिला होता, आता नियमित कमेंट येत आहेत, दिसत आहेत. त्याच्यामध्ये जर ते प्रश्न येतील त्याच्या उत्तरासंदर्भात आपण पुन्हा बोलू. तोपर्यंत मी माझ्या कविता पुढे कंटिन्यू ठेवतो. जात या विषयावर आज मी जास्तीत जास्त बोलण्याचं ठरवलेलं आहे, कारण त्याच विषयाचं भांडवल करून पुणे या ठिकाणी घडलेली घटना सोशल मीडियावर, त्याच्यामुळे दोन समाजात वाढलेला तणाव, दोन्ही समाजातील काही ठराविक लोक जाणून बुजून त्याला खतपाणी घालतायत, त्यामध्ये तेल ओतण्याचं रॉकेल ओतण्याचं काम करतायत आणि हा संघर्षाचा भडका, ही दोन जातीमधली दरी अजून कशी वाढवता येईल याचा ते प्रयत्नपूर्वक चांगली ताकद लावून प्रयत्न करत आहेत. पण तितक्याच ताकदीनं मित्रांनो आपल्याला तो प्रयत्न हाणून पाडायचा आहे आणि हा सलोखा, जातीय सलोखा वास्तवात गावगाड्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये कसा टिकून राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि त्याच संदर्भानं पुढे जाणारी अजून एक कविता जात नावाची मी सादर करतो. प्रेम कविता जातीच्या अर्थानं जाणारी की दाना दाना होऊन रुजू कणूस होऊ म्हणाली, दाना दाना होऊन रुजू कणूस होऊ म्हणाली, जात पात सोडून देऊ माणूस होऊ म्हणाली. पेरलेल्या दाण्याला पावसानं दिला दगा, पेरलेल्या दाण्याला पावसानं दिला दगा, जातीच्या अभिमानानं तोडून टाकला धागा. कित्येक दाण्यांच्या नशिबी का माती खालीच सडणं यावं, कित्येक दाण्यांच्या नशिबी का माती खालीच सडणं यावं, खऱ्या प्रेमाच्या वाट्याला नेहमीच मुक मुक रडणं यावं, नेहमीच मुक मुक रडणं यावं. विपुल आढाव म्हणतायत, वा क्या बात आहे, धन्यवाद विपुल. तर मी या विषयावर तुमच्याशी बोलत होतो की मनोरंजनासाठी अनेक आपण लेखन करतच असतो, परंतु त्या लेखनातून काहीतरी शेवटी संदेश दिला गेला पाहिजे, त्या लेखनाचा काहीतरी फायदा वाचणाऱ्याला समाजाला झाला पाहिजे या मताचा मी आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त प्रयत्न मी हा करत असतो की माझ्या कवितेतून फक्त प्रश्न न मांडता त्या प्रश्नाला उत्तर कसं दिलं जाईल. महाराष्ट्रातील जटिल असलेला कित्येक वर्षापासून असलेला प्रश्न म्हणजे शेतकऱ्याची आत्महत्या. विदर्भ, मराठवाडा, खानदेश या ठिकाणी हा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून जसाचा तसा आहे. समाज सुधारकांनी प्रयत्न केले, तिथल्या समाजसेवकांनी प्रयत्न केले, राजकीय नेत्यांनी प्रयत्न केले, पण निसर्गाच्या पुढे कोणी काही जाऊ शकत नाही आणि त्याला तितकाच माणूसही जबाबदार आहे. या सर्वांची एक फलित म्हणून काय होतंय तर सातत्यानं पडणारा या तीनही प्रभागांमध्ये, तीनही विभागांमध्ये दुष्काळ आणि त्यामुळे शेतकऱ्याचा होणारा खर्च, येणारं उत्पादन कमी, त्याचा ताळमेळ बसत नाही. शेतकऱ्याचं कुटुंब हे गरिबीच्या खाईत अधिक लोटलं जातं, त्याच्याकडे आम्हाला कित्येक वर्षापासून सहानुभूतीच्या नजरेनंच बघावं लागतं. या जगाचा पोशिंदा असणारा हा शेतकरी आपल्या शेतीच्या व्यवसायातून फायद्यात कित्येक वर्षापासून राहत नाही आणि त्याच्यातून उद्भवणाऱ्या आत्महत्या, हा प्रश्न मी माझ्या कवितेतून मांडला. पण कविता लिहिण्यास कारण की हा ज्या विषयावर आपण आज बोलतोय हा प्रश्न मी का मांडला तर
या भागामध्ये अशी परिस्थिती दाहक आहे हे मला त्यातून दाखवून द्यायचं होतं, परंतु त्याच्या पुढे जाऊन मग या प्रश्नाचं उत्तर काय, आपण या संदर्भात काय केलं पाहिजे हेही मी त्या कवितेतनं मांडलं आणि मग ती संपूर्ण कविता झाली. कविता तुमच्या समोर सादर करतो. कवितेमध्ये गण्या नावाचा नायक मांडण्याचा मी प्रयत्न केला. आपल्या बापाची पाहिलेली परिस्थिती पाहून, आपल्या बाबाची ही पिचलेली परिस्थिती पाहून तो शाळकरी वयातला मुलगा कुटुंबामध्ये आपलं वर्तन कसं ठेवतो हे वर्णन या कवितेमध्ये मी केलं. ती कविता तुमच्या समोर सादर करतो. कवितेचं नाव आहे कर्ज बाजारपणाची जिंदगी. गणेश मगर, शेखर आपलं वास्तव आहे हे वा म्हणणार नाही, खरंच आहे. काही कविता या वा म्हणण्यासाठी नसतातच, त्या वन्स मोर साठी नसतातच. ही कविता देखील मी याच्यासाठीच लिहिली, ज्यावेळी तुम्ही शेतकऱ्याची 10 रुपयाच्या मेथीची जुडी घ्यायला जाणार तेव्हा कृपया घासाघीस करू नका. 2 रुपये नफ्यासाठी, 2 रुपये त्यातनं मिळत असतात, त्यावर त्याचं घर चालणार असतं. आम्ही तोही नफा, ती ही मिळकत त्याची हिरावून घेतो. 300-400 रुपयाचा पिझ्झा घेताना आम्ही विचार करत नाही, पण 10 रुपयाची मेथीची जुडी 8 रुपयाला कसा घेता येईल याचा पुरेपूर विचार आम्ही आमचं भांडणाचं कौशल्य तिथे लावून ते वापरतो आणि ती वस्तू खरेदी करतो. कविता लिहिण्याचं कारण हेच आहे की ही कविता ऐकल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये जर खरं तुमची जाणीव निर्माण झाली तर कृपया तशी घासाघीस शेतकऱ्याच्या मालाशी कधी करू नका. प्रत्येक उत्पादकाला त्याच्या वस्तूची किंमत ठरवण्याची मुभा आहे, त्याला तो हक्क आहे. या जगात एकमेव अशी जात शेतकऱ्याची आहे की तो कमवतो, पिकवतो, पेरतो, पिकवतो, त्यातनं येणारं उत्पादन, पण त्याचा भाव ठरवण्याचा अजूनही अधिकार त्याला दिला गेलेला नाही. आणि म्हणून सातत्यानं ही परिस्थिती आहे. त्याच्यावरही तोडगा काढण्यासारखी साहित्यिकांनी त्यावर लिहिलं पाहिजे. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यावर कृती केली पाहिजे आणि त्यासाठीच ही कविता. कवितेचं नाव आहे कर्ज बाजारपणाची जिंदगी. गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या. गावातल्या एकानं गैफास घेतला तेव्हापासनं लय हुशार झालंय गण्या. त्याला आत्महत्या समजायला लागली बहुतेक. वळणीले बांधेल कापड सुकव्याची दोरी कापून लपून ठेवली त्यानं. वळणीले बांधेल कापड सुकव्याची दोरी कापून लपून ठेवली त्यानं. बहिणीसाठी वावरात बांधेल झोक्याची दोरी बी वावरातच गाडून ठेवली त्यानं. बापाच्या हाताले दोरी कधीच लागू नये म्हणून. आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. अहो आता रातभर पुरा झोपत बी नाही गण्या. मुत्याच्या नावानं 5दा उठतो, बाप जित्ता आहे का चेक करायले. बापाच्या अंगावरच हात टाकून निचतो गण्या. आता बापाच्या अंगावरच हात टाकून निचतो. जरसा हात बाजूले झाला तर गण्या सेकंदात घामानं भिजतो. धास्ती खाल्ली आहे त्याच्या मनानं. खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध पिऊन मेला. खालच्या गल्लीतला महादू काका फवारणीचं औषध पिऊन मेला. तेव्हापासनं बापाच्या पाठीवर फवारणीचा पंप पाहला की गण्याच्या काळजात धस्स होतं आणि एवढूस गण्या फवारणीच्या रोजी बापाच्या मागी मागीच फिरत राहतं. गण्याच्या एकेका चड्डीच्या ठिगळावर आता 2-2 भोकं पडलीत. गण्याच्या एकेका चड्डीच्या ठिगळावर आता 2-2 भोकं पडलीत. तरी अजूक नवी चड्डी मागितलीच नाही गण्यानं. फाटक्या शर्टा संग गण्या तसंच शाळेत जातं. मायनं देल चतकोर कोंड्याची भाकर हसत हसत खातं. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन. ही आठवून मी गण्या बापासमोर दप्तराचं बोलत नाही. पुढल्या साली नंबर मार नवीन दप्तर घेऊन देईन. हे आठवून बी गण्या बापासमोर दप्तराचं बोलत नाही. अनवानी पायात काच घुसलाय. बापानं पाहिलं तर नवीन चप्पल घ्यायला जाईन म्हणून गण्या लंगडतही चालत नाही. असं वागायला लागलंय गण्या. असं वागायला लागलंय गण्या. कर्ज बाजारपणाची जिंदगी जगायला लागलंय गण्या. पण दोस्तो हो, कवितेचं पान माझ्या इथेच मिटत नाही. कवितेतला गण्या फक्त शेतकऱ्याच्या घरी भेटत नाही. ही प्रातिनिधिक भावना आहे. ही प्रत्येक गरीब कुटुंबाची प्रातिनिधिक भावना आहे. म्हणून मी लिहिलं की कवितेचं पान माझ्या इथेच मिटत नाही. आणि कवितेतला गण्या फक्त शेतकऱ्याच्या घरी भेटत नाही. गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या, महिने धरणाऱ्या कामगाराच्या घरात. गण्या भेटत राहतो मरमर करणाऱ्या, महिने धरणाऱ्या कामगाराच्या घरात. इंडियातल्या नाही पण भारतातल्या दारादारात. गण्या मला मह्यात दिसतो, तुह्यात दिसतो. गण्या मला मह्यात दिसतो, तुह्यात दिसतो. चेक करून पाहिलं ना, एक गण्या प्रत्येकात लपेल असतो. पण असं सगळं झालं म्हणून गण्या हरत नाही. पण असं सगळं झालं म्हणून गण्या हरत नाही. गैफास घेऊन मरत नाही की मह्याच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या रडत नसतो, कुढत नसतो.
मग असं सगळं झालं म्हणून गण्या हरत नाही, गैफास घेऊन मरत नाही, की म्हाच नशिबात आलं सगळं म्हणून गण्या रडत नसतो, कुडत नसतो. अहो वाघ आहे गण्या, अहो वाघ आहे गण्या, वाघासारखा लढत असतो. वाघ आहे गण्या, वाघासारखा लढत असतो. वाघ आहे गण्या, वाघासारखा लढत असतो. हाच वाघ, वाघाचं काळीज, लढणारं काळीज असणारा गण्या घराघरात निर्माण व्हावा यासाठी ही कविता आहे. पिसलेल्या परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या गरिबाच्या, शेतकऱ्याच्या पुराला प्रेरणा भेटावी लढण्याची म्हणून ही कविता आहे. या कवितेमध्ये जरूर शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न मी केला, पण त्याच्यावरती उत्तर त्यामध्ये मी दिलं. कवितेमध्ये एक ओळ राहिली ती अशी होती की प्रॉब्लेम हाच आहे साला. हे सगळं असण्याचं कारण काय की प्रॉब्लेम हाच आहे साला की गण्या आमचा एक नाही. याचा प्रॉब्लेम काय, आम्ही एकत्रित येत नाही, संघर्ष करत नाही, आमचे प्रश्न मांडत नाही, विस्थापित आहोत. समान प्रश्नांवर आम्ही एकत्र येत नाही. प्रॉब्लेम हाच आहे साला की गण्या आमचा एक नाही, नाही तर बारोमास गण्याची जिंदगी जगणं भाऊ जोक नाही. गण्या कुठे भेटतो आम्हाला? गण्या भेटतो वस्तीत, वाड्यात, गावगाड्यात, भारतातल्या खेड्याखेड्यात. प्रत्येक खेड्याखेड्यामध्ये, प्रत्येक घरामध्ये एक गण्या लपलेला असतो. त्या गण्याला संघर्षाची प्रेरणा भेटावी म्हणून ही कविता आहे. आणि म्हणून आपण आजच्या या विषयाचं शीर्षक घेतलं होतं कविता लिहिण्यास कारण की. कविता लिहिण्यास कारण हेच आहे की ज्या समाजातल्या जाणीवा, ज्या समाजातले प्रश्न, समाजातील समस्या आम्ही आमच्या उघड्या डोळ्यांनी बघतो, पण सर्वच त्या मांडण्याचा प्रयत्न करत नाही. अशा वेळी लेखक, कवी, साहित्यिकाला ते मांडणं गरजेचं वाटतं, शब्दबद्ध करणं गरजेचं वाटतं, कारण त्या समस्यांना, प्रश्नांना त्यामुळे धार मिळणार असते. निकिता रेश्मा संभाजी वासर, थँक्यू निकिता. गणेशजी मगर म्हणतायत असं म्हणू नका, आपण सर्व संघर्ष करू, नक्कीच संघर्ष करू, पण कधी? आजही प्रत्येक वस्तूचे भाव वाढलेले असताना जर शेतकऱ्याच्या कापसाला 5,000 रुपये भाव मिळत असेल, कपड्याची किंमत दुपटीनं वाढली, पण तोच कपडा ज्यापासून निर्माण होतो, ज्यातून तो धागा निघतो, त्या कापसाची किंमत आजही 5 वर्षाला पूर्वी होती तितकीच आहे. आजही अनेकांच्या घरात कापूस तसाच पडून आहे. तरी आम्ही एकत्रित त्या विषयावर येत नाही, आम्ही तो प्रश्न पुढे येऊन मांडत नाही. राजकारणी आपली पोळी त्यावर सातत्यानं भाजत जातात. आणि म्हणून मी म्हटलं की गण्या आमचा एक नाही, बारोमास गण्याची जिंदगी जगणं भाऊ जोक नाही. ही परिस्थिती जगणं हा विनोद नाहीच. कोरोनाच्या महामारीच्या काळामध्ये शेतकरी शेतामध्ये नित्यनियमानं आपली कामं करत होता, त्याला घरी बसणं परवडणारं नव्हतं. उद्या खायचं काय हा प्रश्न या गरीब भारतासमोर होता. म्हणून ही परिस्थिती, ही जिंदगी जगणं जोक नाही, पण प्रॉब्लेम हा आहे की आम्ही एक नाही. तो आम्ही एक झालं पाहिजे. किमान समान कार्यक्रमांवर आम्ही एकत्रित आलं पाहिजे. आमचे प्रश्न योग्य त्या विचारपीठावर मांडले पाहिजेत. तो प्रश्न सोडवेपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. आणि हेच माझी कविता लिहिण्याचं कारण आहे. याच संदर्भानं कविता लिहित असताना मी पुढे एक कविता लिहिली, त्याच्यामध्ये ही वेदना होती, त्याच्यामध्ये ही दुःख होतं, त्याच्यामध्ये ही समस्या होती. पण ही समस्या वेगळ्या वयोगटातील मुलांची होती. ती होती प्रेम करणाऱ्या माझ्या प्रेमवीर मित्रांची, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मित्रांची. कवी आहोत, समाजातील सर्वच घटकांमध्ये आम्ही लिखाण करत असतो. मग कॉलेजमध्ये प्रेमवीर असतात, त्या प्रेमवीरांचंही दुःख मांडलं पाहिजे म्हणून मी एक कविता लिहिली. त्या कवितेच्या आधी शाळेतलं प्रेम नावाची एक कविता तुमच्या समोर सादर करतो. शाळेतलं प्रेम नावाची कविता अशी होती, त्या कवितेचं नाव होतं शाळेतलं प्रेम. की वाटायचं शाळेत पावसात तिच्यासोबत भिजलं पाहिजे, वाटायचं शाळेत पावसात तिच्यासोबत भिजलं पाहिजे, हात धरून नाचलं पाहिजे. पण मास्तर म्हणायचे, पोरांनो मोठं व्हायचं ना मग खूप खूप वाचलं पाहिजे. कुणाचं ऐकावं, कुणाचं ऐकावं मास्तर का मन आतल्या आत व्हायचं रण. मास्तरांचं ऐकून मनाचं ऐकायचं कायम राहून जायचं, आणि तिच्यासोबत भिजण्याचं स्वप्न पाण्यासोबत वाहून जायचं. आता तिचं लग्न झालं, आता तिचं लग्न झालं, तीही पावसात भिजत असेल, नवऱ्यासोबत नाचत असेल, माझ्या कविता वाचत असेल. आता तिचं लग्न झालं, तीही पावसात भिजत असेल, नवऱ्यासोबत नाचत असेल, माझ्या कविता वाचत असेल, आणि म्हणत असेल मनामध्ये, कधी वाचायचं कधी नाचायचं, कळायला हवं होतं खरं प्रेम होतं बिचाऱ्याचं, मिळायला हवं होतं खरं प्रेम होतं बिचाऱ्याचं, मिळायला हवं होतं. तर बऱ्याच जणांना असं खरं प्रेम शाळेतलं कळत नाही, कळलं तर मिळत नाही.
त्या संदर्भात ही कविता, त्याच्यानंतर असंच माझ्या कॉलेजवरील मित्रांची दुःख मांडणारी एक कविता. कविता लिहिण्यास कारण काय, तर हेच अनेक प्रातिनिधिक लोकांचं दुःख, जाणीव, समस्या, भावना या कुणीतरी एकानं मांडायच्या असतात, ते कवी मांडण्याचं काम करतो. कवितेचं नाव आहे भेटा याला ती आलेली लग्न पत्रिका घेऊन. विपुल आदाव म्हणतायत, सर अगदी डोळ्यासमोर तसाच गण्या उभा राहिला, मनाला चर्र करून गेलं सर. हीच कविता कित्येक वेळा पुन्हा पुन्हा ऐकतो सर सारखं. गणेश मगर, नाही कविता ऐकून फक्त आता आमचा फायदा नाही. मीही मला आता समजून चुकले की नुसत्याच कविता लिहूनही फायदा नाही. आपण त्याच्यावर काहीतरी कृती केली पाहिजे, किंवा कृती करण्यासाठी आपल्या कवितेनं परावृत्त करावं इतकी तरी ताकद आपण कवितेतून शब्दाच्या माध्यमातून उभी करता आली पाहिजे. ती आपण करावं, आपण मिळून करू अशी अपेक्षा. प्रत्येकाचा प्रश्न वेगवेगळा आहे. प्रत्येकाला कुणाला वेळ नाही, कुणाला जागा नाही, कुणाला नोकरी नाही, पण प्रश्न सगळ्यांना भेडसावत आहेत. अशा वेळी आम्ही एकत्र आलं पाहिजे, किमान त्याच्यावर बोललं पाहिजे, किमान त्याच्यावर लिहिलं तरी पाहिजे, किमान त्याच्यावर विचार तरी केला पाहिजे. याच्यावर काय करू शकतो हा विचार जर आम्ही आज केला तर काही काळानंतर त्याची कृती आपोआप होणार होती. तर प्रेमाच्या संदर्भाने बोलत असताना मी सांगितलं कवितेचं नाव होतं भेटा याला ती आलेली लग्न पत्रिका घेऊन. त्याच्या आधी 2 चारोळ्या तुमच्या समोर सादर करतो की मी तिच्यावर प्रेम केलं यात चुकलं तरी काय, मी तिच्यावर प्रेम केलं यात चुकलं तरी काय, आणि तिचा शेवटचा रिप्लाय आला वऱ्हाडालं चल बाय. मी तिच्यावर प्रेम केलं यात चुकलं तरी काय, आणि तिचा शेवटचा रिप्लाय आला वऱ्हाडालं चल बाय. मग खूप वर्षांनी फोन झाला, मग खूप वर्षांनी फोन झाला, खूप झाल्या गप्पांती म्हणाली जाता जाता, खूप वर्षांनी फोन झाला, खूप झाल्या गप्पांती म्हणाली जाता जाता, ठेवते फोन आमचे हे येतीन आता, ठेवते फोन आमचे हे येतीन आता. शेखर या ठिकाणी म्हणतोय प्रलय घ्या ना. प्रलय नाव लिहून वापरून त्या कविता लिहित असतो, त्याच्या वेगळ्या अशा काही कविता नाही. सचिन चौधरी आमचे माझा छोटा भाऊ M.Pharm जो आत्ताच चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाला, तोही या ठिकाणी कविता ऐकण्यासाठी आलेला आहे. सचिन मनूचंही मी स्वागत करतो. विपुल आढाव, एकत्र येऊन परिवर्तन करू, आणू, सुरुवात करूच. थँक्यू. तर कविता ती अशी आहे की भेटा याला ती आलेली लग्न पत्रिका घेऊन. नेहमीचे ते डोळे नव्हते, नेहमीचे ते डोळे नव्हते, चेहऱ्यावरती उसने हसू, नेहमीचे ते डोळे नव्हते, चेहऱ्यावरती उसने हसू, लपंडाव खेळत होते पापण्यान मागून आसू. भेदरलेली नजर तिची ती दिसली डोळ्यात पाहून, भेदरलेली नजर तिची ती दिसली डोळ्यात पाहून, भेटा याला ती आलेली लग्न पत्रिका घेऊन, भेटा याला ती आलेली लग्न पत्रिका घेऊन. शेवटी तिची नजर चुकवून, शेवटी तिची नजर चुकवून एक अश्रू फितूर झाला, शेवटी तिची नजर चुकवून एक अश्रू फितूर झाला, का डोळ्यांभोवती काळी वर्तुळे याचे उत्तर देऊन गेला. प्रयत्न सारे व्यर्थ, तिची कळीच खुलली नाही, प्रश्नाला उत्तर मौन ती काहीच बोलली नाही. अखेर मौनाचाही संयम सुटला, डोळ्यान आडून बांध फुटला, अरे काही नाही खुश आहे मी बोलली उगी राहून, भेटा याला ती आलेली, भेटा याला ती आलेली लग्न पत्रिका घेऊन. तूच तू अरे मला शिकवले करणे आदर प्रेमाचा, तूच तू अरे मला शिकवले करणे आदर प्रेमाचा, बाप की तू निर्णय अवघड झोका माझ्या मनाचा. निवड तुझी जर केली असती माय बापास पारखी, जन्मदात्यास मी निवडले वागले तुझ्या शिकवणी सारखी. मी अडकले या विस्तवात तुला सांगितलंय सारं, सांग याची शिक्षा काय मी तुझी गुन्हेगार. रडू नको सग वेडी कुठली वेडाबाई माझी, जस्ट इमॅजिन, रडू नको सग वेडी कुठली वेडाबाई माझी, आयुष्यभर तू हसत राहावे हीच शिक्षा तुझी. न राहून शेवटी तिने पत्रिका दिली हातात, येऊ नकोस लग्नाला तू बोलली रागात. जा जा अग सुखी हो हरणे, जा जा अग सुखी हो हरणे, मी बोललो न राहून, भेटा याला ती आलेली लग्न पत्रिका घेऊन, भेटा याला ती आलेली लग्न पत्रिका घेऊन, भेटा याला ती आलेली लग्न पत्रिका घेऊन. तर मित्रांनो, हाही एक कवितेचा प्रकार आहे, कवितेचा भाग आहे, तोही आपण मन लावून ऐकत आहात त्याबद्दल तुमचे मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. माझे वडील देखील आणि आई देखील या फेसबुक लाईव्हला जॉईन झालेली आहे, विलास चौधरी आणि छाया चौधरी.
त्यांचंही मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। यानंतर मी अशीच सामाजिक विषयावर भाष्य करणारी एक कविता सादर करणार आहे। कवितेचं नाव आहे झाडाला आम्ही सजीव समजलं असतं तर। कविता लिहिण्यास कारण काय, जेव्हा आम्ही वरबडून साली जमा करतो, फांद्या तोडतो, वट पौर्णिमेला वड लावण्याचं नाव घेणार नाही पण फांद्या तोडून घरात आणतो आणि त्यावेळेस या कविता लिहिण्याला कारण मिळतं। म्हणून कविता लिहिण्यास कारण की समाजामध्ये दिसणारे काही चुकीच्या घटना, चुकीचे संदर्भ आणि मग ते लिहिण्यास परावृत्त करतात आणि त्यावर लिहावंसं वाटतं। अशाच संदर्भाने जाणारी एक कविता, कवितेचं नाव झाडाला सजीव समजलं असतं तर। त्याच्या आधी एक चारोळीचं नाव आहे बघा, झाड। कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला, कापताना बुंदा झाडाचा तो घामाघूम झाला, ए जरा बस सावलीत झाडातून आवाज आला, ए जरा बस सावलीत झाडातून आवाज आला। कविता सादर करतो। कवितेचं नाव आहे झाडाला सजीव समजलं असतं तर। झाडाला सजीव समजलं असतं तर। सलग सेवा करून निवृत्त झाल्यावर पेन्शन मिळतं तसं, सलग सेवा करून निवृत्त झाल्यावर प्रत्येकाला पेन्शन असतं तसं झाडांना असतं तर किती श्रीमंत असता शेतातला जुना आंबा आणि पारावरला म्हातारा वड। झाडांच्या सेवेला पुरस्कारात मोजता आलं असतं तर, झाडांच्या सेवेला पुरस्कारात मोजता आलं असतं तर पिंपळाला पद्मश्री, चंदनाला झिजल्याबद्दल भारतरत्न आणि बोरी बाभळीला मिळाला असता छोटा मोठा जीवनगौरव। औषधी झाडांना आरोग्य रत्न, माती थोपवतात म्हणून पावनी फाउंडेशनचा पुरस्कार, ऑक्सिजन साठी जीवन रक्षक पुरस्कार, पक्ष्यांना निवारा देतात म्हणून पक्षी मित्र पुरस्कार, किती मिळाले असते नाही पुरस्कार। त्यांनाही घावाच्या जखमा लिहिता आल्या असत्या तर प्रत्येक झाडाचा असता एक एक कविता संग्रह। त्यांच्याही घावाच्या जखमांच्या कविता त्यांना लिहिता आल्या असत्या तर प्रत्येकाचा असता एक एक कविता संग्रह। तुम्ही म्हणाल हा कवी मूर्ख आहे, तुम्ही म्हणाल हा कवी मूर्ख आहे, झाड सजीवच असतात, शिकला नसेल का हा पुस्तकात? अहो हो, पुस्तकात वाचलंय, शिकलंय, पण झाडांचे रोज खून होत आहे, खुन्याला शिक्षा झाल्याचं ऐकवत नाही, म्हणून म्हटलं झाडांना सजीव समजलं असतं तर, म्हणून म्हटलं झाडांना सजीव समजलं असतं तर ही कविता लिहिताना डोळ्यामध्ये किंवा डोक्यामध्ये एकच भावना होती की ही कविता ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर जिथे कुठे वृक्षतोड होत असेल तिथे आपण त्याला विरोध करू शकलो पाहिजे किंवा वृक्ष तोडू नये ही भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि हेच कविता लिहिण्याचं कारण होतं, जो आपला आजचा विषय आहे, कविता लिहिण्यास कारण की। आता आपण या लाईव्हच्या शेवटाकडे येत असताना ज्या विषयासाठी मी आज खास लाईव्ह आलो आणि तो विषय आपण मागून घेतला की कविता लिहिण्यास कारण की आज परवा सुरुवातीलाही सांगितलं, पिंपळे गुरव पुण्यामध्ये सांगलीमध्ये जी घटना घडली त्याला जातीय रंग देण्यात आला आणि त्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करण्यात आलं। टिकटॉक, फेसबुक, सोशल मीडियामधून त्याच्यावर अतिशय विकृत पद्धतीने प्रचार करण्यात आला। समाजातील प्रतिष्ठित लोक, राजकीय नेते सामंजस्याची भूमिका घेत असताना काही ग्राउंड लेवलवर कार्यकर्ते हा वाद वाढवण्याचं ताकदीनं काम करत आहेत, त्यांनी ते करू नये म्हणून आपण लेखक, कवी, साहित्यिकांनी याच्यावर स्वतःहून पुढे येऊन बोललं पाहिजे। त्यासाठी ही कविता, कवितेचं नाव आहे चल दंगल समजून घेऊ। दंगल ही केवळ घरामध्ये रस्त्यामध्ये घडते असं नाही, दंगल ही तुमच्या मनामध्ये घडत असते, दंगल सोशल मीडियावरती घडत असते, दंगल ही तुमच्या वागण्यामध्ये घडत असते। सत्य असत्य, नैतिक अनैतिक, खरं खोटं, वाईट चांगलं याच्यामध्ये जो तुमचा संघर्ष होतो त्याचं नाव दंगल। हीच दंगल आज बऱ्याच ठिकाणी घडत आहे, ती दंगल होऊ नये म्हणून ही कविता। कवितेचं नाव चल दंगल समजून घेऊ। आदेश आले, अफवा आल्या, रंगीबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले। आदेश आले, अफवा आल्या, रंगीबिरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले। धर्मासाठी कडवे आले, वोटिंगसाठी भडवे आले, दंगल पेटली, घर पेटले, हलक्या मेंदूचे पेटून उठले, गाड्या फुटल्या, काचा तुटल्या, यात माणसाचं मरण झालं, ब्रेकिंग न्यूजला कारण झालं, पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले, त्यांना जामीन द्यायला आलं कोण? त्यांना जामीन द्यायला आलं कोण? झेंड्यावाले का धर्मावाले? आले माय बाप आणि भाऊ, चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू। दादांनो, बहिणींनो, तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे। बऱ्याच जणांनी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकले आहे आणि सगळ्यांच्या विरोधात सोशल मीडियाची जी ब्रांच असते पोलिसांची ती कारवाई करत आहे। तुम्हाला हकनाक जेलमध्ये जावं लागेल। तुम्ही जर विकृत लेखन करत असाल, त्याच्यातून जर काही समाजामध्ये तेढ निर्माण होणारे लेखन असेल तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। कृपया असं कृत्य करू नका।
एकदा गुन्हा दाखल झाला की तुमची शाळा परीक्षा सगळं रद्द होतं आणि तुम्हाला जेलमध्ये सडावं लागतं. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. मग पोलिसांना हुडकली, त्यात सगळी पोरं अडकली. मग दाखल केस, दाखल शिक्षा. मग कशाची शाळा, कशाची परीक्षा. मग पोलीस स्टेशनात गाड्या आला, दंगल पेटवणारा भाड्या आला, त्यांची आपापसात मिटिंग झाली, आतल्या आत सेटिंग झाली, पैशानं कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल. असं सगळं घडतं दंगलीच्या भोवताल. पेटवणाऱ्याची सुटतात, बाकी भाकरीसाठी मवताल. आता त्यांच्या डोंगणावर जेलात रोज कच्चून दंडे पडतात. आता जेलात त्यांच्या डोंगणावर रोज कच्चून दंडे पडतात. पेटवणाऱ्याची सुटली, बाकी सालोसाल सडतात. असं सगळं दंगलीमध्ये होत असतं. भाऊ चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. आता ही कविता ज्याच्यासाठी सादर केली ते कडवं. अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक, कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं. अरे कधी 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 सांगा सुधारणार आमची लोक, कधी येणार आमच्या धडावरती आमचं डोकं. तुम्हाला वाचण्यापासून दूर ठेवून ते नाचण्यामध्ये अडकवतात. अरे तुम्हाला वाचण्यापासून दूर ठेवून ते नाचण्यामध्ये अडकवतात. गोधराकांड, सहानापूर आणि भीमा कोरेगावही घडवतात. तुमच्या मेंदूची वाटणी करतात. शिवराय भीमराय छाटणी करतात. तुमच्या मेंदूची वाटणी करतात. शिवराय भीमराय छाटणी करतात. शिवराय आपले, भीमराय आपले. शिवराय आपले, भीमराय आपले, आपण सारे भाऊ भाऊ. चल भारतीय नागरिक होऊ, संविधानाचं गाणं गाऊ. शिवराय आपले, भीमराय आपले, आपण सारे भाऊ भाऊ. चल भारतीय नागरिक होऊ, संविधानाचं गाणं गाऊ. हत्त दीप भवसूत्र त्या तथागताचं समजून घेऊ. चल दंगलीला फुल स्टॉप देऊ. चल दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. चला दंगलीला आता फुल स्टॉप देऊ. हाच दंगलीला फुल स्टॉप तुमच्या मनात जर जातीय तेढ असेल तर त्याला द्या. किंवा तुम्ही जर पोस्ट काही टाकणार असाल तर त्यापासून वेळी सावध व्हा. अशा कोणत्याही प्रकारचं लिखाण सध्याच्या काळामध्ये किंवा नंतरही तुम्ही करू नका. हकनाक्यामध्ये गोवले जाल त्याचा तुम्हाला आयुष्यभर तोटा सहन करावा लागेल. इतकीच विनंती या फुंकर काफिला नवकवीच्या ग्रुपवर लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला करतो. निलेशच्या या पेजला लाईक करा. निलेश चांगल्या कवींचा समूह घेऊन नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे करत असतो. त्याला तुम्ही तिथे सहकार्य करा. महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची एक परंपरा आहे. त्याच्यामधील एक अग्रगण्य नाव देशाचे माजी उपपंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांचा इतिहास तरुण मित्रमंडळींसमोर यावा म्हणून यशोवंत गाथा नावाची एक नवीन उपक्रम आम्ही सुरू करत आहोत. प्रलय माय व्हॉइस नावाच्या चॅनलवरती त्याचे पुढचे भाग आम्ही प्रकाशित करणार आहोत. इंस्टाग्रामला, फेसबुकला यशवंत गाथा नावाचं पेज आम्ही सुरू केलं आहे. तिथे जाऊन तुम्ही त्याला लाईक करा. तिथे रोज त्यांच्या घटना, भाषणं, किस्से, अनेक प्रेरणा देणाऱ्या गोष्टी तुम्ही ऐकू शकतात. इतकीच विनंती करतो. प्रलय माय व्हॉइस नावाने युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. या सर्व कविता मी ज्या म्हटल्या या झिवा स्टुडिओज या चॅनलवरती उपलब्ध आहेत. झिवा स्टुडिओ चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि या कवितांच्या संपर्कात राहा. कविता ऐकून त्या सोडून देऊ नका. वावा टाळ्या वाजवू नका. पण त्यातला विचार घरी जाऊन 4 लोकांना सांगा. इतकीच विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय. थँक्यू.